हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय बोला. तर आता बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रश्न विचारण्यात येत आहे, की एक हं, डॉल्फिन नावाचं जे चक्रीवादळ आहे, हं, हं. त्याच्याविषयी बरेचसे तज्ञ म्हणजे बऱ्याचशा तज्ञांच्या माध्यमातून माहिती सांगण्यात येत आहे, की त्या चक्रीवादळामुळे खंड पडणार असा वगैरे, वगैरे पाऊस कमी राहणार. हं, हं. असे बरेचसे कमेंट आलेले आपल्याला. तर बरेचसे आपल्याला शेतकरी मित्र विचारत होते, की सरांपासून एक रेकॉर्डिंग घ्या आणि सविस्तर अंदाज घ्या या चक्रीवादळाविषयी. तर काय राहणार सर अंदाज? नक्कीच. नेमकं खंड कशाला म्हणतायत? याचा अभ्यास मला वाटतं दोन्ही बाजूनी व्हायला पाहिजे. हो, एक बरोबर. तर शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आणि दुसरी बाजू म्हणजे जे सांगते त्यांनी बी करायला पाहिजे. बरोबर सर. ठीक आहे. हो. आजच्या तारखेला सुद्धा महाराष्ट्रात पाऊस चालू आहे हो, बरोबर. आणि सांगितलं जातं की पुढे खंड पडणार आहे. तर पडणार किती? 15 ते 20 दिवसाचा. हां, बरोबर? हां. हो, बरोबर. किंवा 15 दिवसाचा. बरोबर. खरं तर 15 दिवसाची उघडीप महाराष्ट्राचा शेतकरी एकंदरीत असा अनेक शेतकरी आहे, तो हो, मागतोय सध्या. बरोबर. आणि या वातावरणामध्ये मी तुम्हाला जे सांगतोय आता त्या तारखा, हां. की सध्या आजच्या तारखेला सुद्धा विदर्भामध्ये काही ठिकाणी स्थानिक लेव्हलचा पाऊस चालू आहे. हो, बरोबर. जालन्यातल्याही अनेक भागांमध्ये चालू आहे. पूर्व साईडच्या परतूर रांजणी पट्टी जी असतील ती, हां, हां, मंठा हां. पट्टी असतील, बुलढाण्यातही काही ठिकाणी चालू आहे. हो, विदर्भ अर्ध्यात वगैरे चालू आहे. हो. हां. आणि बरोबर. उद्या सुद्धा नागपूर, चंद्रपूर, गोंदियासह अनेक भागांमध्ये पाऊस चालू आहे. फक्त दक्षिण महाराष्ट्राला या उघडीपचं जास्त झळ लागतीये. हां, हां, हां. हं. हां. पण येणाऱ्या तारखेला 10 तारखेला सुद्धा छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर नागपूर वगैरे भाग विदर्भाचा भाग आहे. हो, ठीक आहे. हो. त्यानंतर 11 तारखेला सोलापूरमध्ये काही ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी, हं. मराठवाड्यात सुद्धा अनेक ठिकाणी 11-12 लाही पाऊस आहे. हो, बरोबर. हं. हो, 13-14 लाही पाऊस आहे. हो. हं. हां, मग त्यानंतर थोडा 15-16 ला झालाच तर कमी झाला. हां. 17-18 ला पाऊस आहे. एक दिवस मागे किंवा पुढे. हो. हं. हं. आणि तो 18 ला आलेला पाऊस किंवा 17 ला मी मागच्या रेकॉर्डिंगमध्ये काय सांगितलं 2 दिवस मागे पुढे फरक पडेल हो, जिल्ह्यानुसार. बरोबर. पाऊस त्याच दिवशी आगमन करणार आहे. हो, पण यानंतर जर 18 ला महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात जर पाऊस सुरू होत, हो. तर 15 दिवसाचा खंड कुठून आणला? हो, बरोबर आहे. बट तोही विषय संपू द्या इथेच. हं. की जर पुढील काळामध्ये आता डॉल्फिन आजचा किंवा उद्याच्या दिवसात डॉल्फिनचा विषय संपूनही जाईल. हो, हं. बरोबर. हो. तर डॉल्फिन हे एक सायक्लोन आहे पॅसिफिक महासागरातलं. हां, हां, हां. आणि त्याच्या यंदा प्रशांत महासागराचा सुपर एल्निनोमुळे जो काही फरक पडलाय. हां, हं. हां. जो भीषण दुष्काळाची आतापर्यंत जी बातमी होती त्या बातमीला सुद्धा फरक पडलाय. धरणं वगैरे पूर्ण क्षमतेने भरत चाललेत महाराष्ट्रामध्ये. हो, हं. बरोबर. हो. पण त्या तुलनेमध्ये आतापर्यंत पडलेला पाऊस सुपर एल्निनोनं काहीही वाकडी केलं नाही महाराष्ट्राचं. नाही, बरोबर. तर हा एकटा डॉल्फिन काय करणार आहे? नेमकं एखाद्या चक्रीवादळाचा एवढा बोबाटा का चालू आहे मला हेच कळत नाहीये. बरोबर सर. हं. मात्र सर हे जे चक्रीवादळ आहे याचा बोबाडा कशामुळे चाललेला आहे, की बऱ्याचशा तज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, की मोठा खंड पडणार. पण तुम्ही सांगत आहात, की खंड वगैरे काही नाही म्हणजे 3 ते 4 दिवसाच्या दरम्यान पाऊस राहणार. तर मग खंड कुठे पडणार? हे नेमका माझा प्रश्न आहे सर. हे बघा, काही जिल्हे असे आहेत महाराष्ट्रामध्ये, तिथे खरंच परिस्थिती किचकट आहे. ते हो, आपण मान्य करतोय. हो, हं. हो. पण आपण जे सांगतोय, की संपूर्ण महाराष्ट्राला खंड पडणार आहे, हं. एवढा मोठा खंड पडणार नाही. जेमतेम काही तालुके आहेत, काही जिल्हे आहेत, तिथे 10 दिवस पाऊस कमी असेल, एवढं राहील. हो, पण बरोबर. 15 दिवसाची निव्वळ बरखार नाही. हां, हां. उलट मी एवढं म्हणेल, की फक्त मी जे सांगतोय ते 17-18 पूर्ण होऊ द्या हो, आणि 20 तारखेला आपण बघूयात बरोबर. महाराष्ट्र ह्या दिवसात कुठे खंड पडला ते. आणि बरोबर. दुसरी महत्त्वाची कंडिशन अशी आहे, की हां, तुम्ही घाबरून जाऊ नका. मला एक बरोबर. सातत्यानं सांगायचं आहे, की तुम्हाला घाबरून जाऊ नका. कारण की पहिल्यापासून जसा उन्हाळा लागलाय आणि जुलैचं त्या धरणं वगैरे तरी भरल्यामुळे आणि अक्षरशः डॉक्टर सानप सरांनी सुद्धा जे हवामान तज्ञ आहेत, हो, त्यांनी सुद्धा कबूल केलं, की यंदा खरंच IMDचा थोडाफार अंदाज चुकलाय, बरोबर. की सांगितल्यापेक्षा शिल्लक पाऊस झालाय. हो, यापर्यंतही अनेक जण आपली जे शब्द होते 1972 चे ते आता बंद झालेले आहेत. बरोबर. आणि पुन्हा आपण चर्चेत यावं यासाठी हे काहीतरी कुरापत आहेत माझ्या दृष्टिकोनातून वाटते. बाकी यांच्याबद्दल काही बोलणं मला हे आता टाईमपास वाटायला लागलाय. हो, बरोबर आहे. मग अशा शेतकऱ्यांना एक सांगेल, की मी असे पण पावसाळे पाहिलेत, तुम्ही सुद्धा पाहिलेत, की आपल्या बांधावरचे गवत जळून खाक झालेले आहेत. हो, आणि यंदा तर बोलून चालून आपल्याला दुष्काळाची भाषा वर्तवलेली आहे. त्यापेक्षा बरोबर. तर बरं चाललंय आणि ठोक पावसं नागपंचमीपासून पुढे राहतात. हो, पोळ्याला असतील, गणेश उत्सवात असतील हो, किंवा परतीचा पाऊस असेल. बरोबर. इथून पुढे राहतायत. हा संपूर्ण पावसाळा होऊ द्या. 2023 ला सुद्धा साधारण आलेला होता.
त्या काळात 1 महिन्याचा खंड होता, सव्वा महिन्याचा खंड. तो हो, खंड आजही नाही पडलेला अजून कुठेच महाराष्ट्रामध्ये बरोबर आजच्या सर. तारखेला. हो. हं. मात्र सर माझ्या मनामध्ये एक प्रश्न चाललेला आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्येच हाच प्रश्न आहे. हं, मात्र हं. IMD वगैरे, स्कायमेट वगैरे यांच्याकडे कोणत्याही मॉडेलची कमी नाही. त्यांना जे हं. मॉडेल पाहिजे ते त्यांच्याकडे मॉडेल आहे. हं, आणि हं. त्यांनी सांगितलं होतं की दुष्काळ राहणार यंदा. मात्र हं, पाऊस तर आपल्याला यावर्षी जोरदार पाहायला मिळत आहे. म्हणजे विहिरा वगैरे पूर्ण आमच्या विदर्भामध्ये पूर्ण भरलेल्या आहे विहिरा वगैरे. वाटल्यास हं, मी हं. तुम्हाला कालच्या रेकॉर्डिंगमध्ये म्हटलं होतं की विहिरीचा मी एक फोटो जोडणार. हं, आजच्या हं. व्हिडिओमध्ये मी सुद्धा ते फोटो जोडणार आहे की विहिरा आमच्या फुल भरलेला आहे. दुष्काळ वगैरे हं, काही नाही. हं. पण हं. त्यांच्याकडे एवढे मॉडेल आहे. माझं म्हणणं आहे की त्यांच्याकडे एवढे मॉडेल आहे, तर त्यांचा अंदाज परफेक्ट यायला पाहिजे. पण सामान्य शेतकरी तोडकर साहेब हं. तुमच्याकडे कोणतीही मॉडेल नसून म्हणजे साधारण तुमचं मॉडेल तुम्हालाच माहीत आहे. परंतु तुम्ही हं. एवढा अभ्यास करून शेतकऱ्यांना एक चांगला अंदाज देता आणि लाँग टर्मचा जो तुम्ही अंदाज दिलेला आहे, की यंदा अल निनो असल्यामुळे बी मात्र दुष्काळ वगैरे तुम्हाला काही पाहायला मिळणार नाही आणि चिंतेचे काही वातावरण असं नाही. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे आपल्याला पाऊस पाहायला मिळत आहे. मात्र तुमचा अंदाज 100% खरा ठरलेला आहे सर. नक्कीच. माझं कर्तव्य आहे. मी स्वतः शेती करतोय. शेतीमधनं या सगळ्या गोष्टींचा वेळ मिळेल तसा अभ्यास करतोय. झालेल्या शिक्षणाचा नोकरीसाठी तर आपण धडपड केलीच नाहीये. बरोबर. ठीक आहे. हो. पण याच्यातून आपण आपलं जे कर्तव्य होतं, आपली जी सेवा करण्याचं कर्तव्य होतं, ते आपण पार पाडतोय आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेस शेतकरी खचून चाललाय, उलट त्यावरती मीठ चोळण्याचं काम तुम्ही कधीच केलं नाहीये. नाही बरोबर. पॉझिटिव्ह बोला, पॉझिटिव्ह होत राहील आणि सत्य परिस्थितीत दुष्काळ असेल तर मी सुद्धा एकटा महाराष्ट्रात असा राहील, ज्या साली दुष्काळ जर असेल ना, त्या साली दुष्काळाचा शब्द शेवटला कायम टिकून ठेवेन. बरोबर, बरोबर आहे पण सर. ते नाहीच ना. अनेक शेतकऱ्यांना मी अजूनही सांगतोय, विहिरीला पाणी कमी आहे ना, कधीही टेन्शन घेऊ नका. पुढे पाऊस चांगला आहे. हो. संपूर्ण पावसाळा झाल्याशिवाय आपल्याला कळणार कसं? अजून परतीचे पाऊस खूप असतात. गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 3 महिने पावसाळा चालला होता आणि भयंकर चालला होता. बरोबर आहे सर. हं. आणि माझ्या तर हिशोबाने 2024लाही मोठी खंड पडला होता. हो. बरोबर आहे. तेवढा अजूनही नाही पडला. नाही. काळजी काय करता हे कळत नाहीये. आणि एक पत्रकार नात्याने तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हा प्रश्न उचलून धरला. तुमचे आभार, खूप खूप आभार. हो, बरोबर आहे सर. मात्र सर हं, जे आपल्याला शेतकऱ्यांचे प्रश्न येतात ते प्रश्न आपण घेतो तुम्हालाही माहीत आहे. आता हं, मागील रेकॉर्डिंगमध्ये डॉल्फिनविषयी शेतकऱ्यांचा प्रश्न होता. हा सुद्धा मी तुम्हाला प्रश्न जे विचारलेले आता ते बी शेतकऱ्यांचाच प्रश्न होता. हं, हं. मात्र माझा पुढचा प्रश्न असा राहणार सर, 17 तारखेपर्यंत भाग बदलत पाऊस राहणार का? राहणार तर मग कोणत्या-कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार ते शेतकऱ्यांना थोडक्यात सांगावे सर. नक्कीच. मी शेतकऱ्यांना एक आवर्जून माझ्याबद्दल पहिले 2 मिनिटं बोलतोय. हो, बरोबर. मित्रांनो, माझे जे अंदाज आहेत ते ठोकताळे नाहीयेत. हे तुम्ही प्रचिती पाहिली आहे. दुसरी गोष्ट, आपल्या तारखेत बदल होऊ शकतो. जर मी तुम्हाला 16 सांगितले असेल तर ते 17ला येईल किंवा 18ला येईल. 1-2 बरोबर. दिवस मागे-पुढे होणार हा हं, हं. आपला अंदाज आहे. आणि याच्यामध्ये मात्र जे खंड किंवा पाऊस 8 दिवस येणारच नाहीये किंवा 15 दिवस येणारच नाही, अशा अंदाजामध्ये जर आपण अंदाज दिलेला असेल, तर त्या पद्धतीने ते रिझल्ट दाखवणं देखील माझं काम आहे. पण बरोबर मी जे सर. तुम्हाला आता सांगतोय, की महाराष्ट्रामध्ये आभाळाचा खंड पण पडलेला नाही. आभाळाचा सुद्धा पावसाचा नंतरचा विषय राहिलाय. बरोबर, पण बरोबर. आता ज्या भागांना खरंच पाण्याची कमतरता आहे आणि नुसता पिकांपुरता पुरतोय, असा भाग महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितला तर 40% सुद्धा भरू शकतो. हो. आणि याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर 60% भागांच्या विहिरीला पाणी 3 परस, 2 परस, 1 परसभर किंवा नुकतंच यायला लागलंय पहिल्या पावसामुळं. हां, तर हां. तो एका दिवसाचा पाऊस होता. ज्या दिवशी तुमच्या विहिरीला 2 परस पाणी आलं किंवा काहींचे भरल्यात. हो. हा एका दिवसाचा पाऊस होता. बरोबर. तुमचा 3 महिन्याचा उन्हाळा असू द्या आणि एका दिवसाचा पावसाळा असू द्या, ती गोष्ट खूप वेगळी आहे. असे चांगले लो प्रेशर्स, आयोडी पॉझिटिव्ह राहणं या सगळ्या गोष्टी पुढे होणार आहेत आणि येणारा काळ तुम्हाला दिसेलच. पण येणाऱ्या बरोबर. काळामध्ये सुद्धा पाऊस खूप मोठे आहेत. मला वाटतं हो. काळजी करण्याचं काही मोठं कारण नाहीये. बरोबर सर. हं. नक्कीच सर, तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच.